नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मौनी अमावस्येविषयी संपूर्ण माहिती. मौनी अमावस्या ही हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाची अमावस्या मानली जाते. विशेषतः गंगा स्नान, मौनव्रत, दानधर्म आणि पितृतर्पण यासाठी या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मौनी अमावस्या म्हणजे काय? मौन म्हणजे न बोलणे, म्हणजेच मौन धारण करणे. या दिवशी मौन पाळल्यास मन शुद्ध होते, आत्मचिंतन वाढते आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते अशी मान्यता आहे. 2026मध्ये मौनी अमावस्या कधी आहे? तर पंचांगानुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी 17 जानेवारीच्या रात्री 12:04 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 18 जानेवारीच्या रात्री 1:22 संपेल. त्यामुळे तिथीनुसार मौनी अमावस्या ही 18 जानेवारी 2026 म्हणजेच रविवारी साजरी करण्यात येणार आहे. तर मौनी अमावस्येचे काय महत्त्व आहे ते आता आपण जाणून घेऊया. गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा इत्यादी पवित्र नद्यांमध्ये या दिवशी स्नान केले जाते. कुंभमेळ्यातील सर्वात मोठा स्नान पर्व याच दिवशी होत असतो. पितरांना संतुष्ट करण्यासाठी तर्पण व श्राद्ध याच दिवशी केले जाते. मौन व्रतामुळे मानसिक शांती आणि आत्मिक उन्नती होत असते. तर मौनी अमावस्येला काय करावे? सूर्योदयापूर्वी स्नान करावे, मौन व्रत धारण करावे, किमान काही तास किंवा काही वेळ तरी मौन व्रत आपण धारण केले पाहिजे. विष्णू, शिव किंवा पितरांचे स्मरण या दिवशी केले जाते. गरिबांना या दिवशी आपण धान्य, वस्त्र, तीळ, गूळ, अन्नदान असेही दान करू शकतो. गाय, ब्राह्मण, साधू यांनासुद्धा आपण दान देऊ शकतो. पितृतर्पण या दिवशी केले तर अतिउत्तम मानल्या जाते. मौनी अमावस्येला काय करू नये? तर खोटं बोलू नये, वादविवाद टाळावेत, मद्यपान करू नये, मांसाहार करू नये, अपशब्द बोलू नये, क्रोध करू नये, त्यानंतर आपल्या मनामध्ये अपवित्र विचारही आणू नये. आता यामागे एक पौराणिक कथासुद्धा आहे, तर ती काय आहे आपण जाणून घेऊया. आज आपण जाणून घेऊया मौनी अमावस्येची ती पवित्र कथा व रहस्यमयी कथा. हा दिवस केवळ अमावस्या नसून मौन, संयम, तपस्या आणि आत्मशुद्धीचा महापर्व मानला जातो. प्राचीन काळी सृष्टीच्या आरंभी मनु ऋषी हे मानवजातीचे आद्य पुरुष मानले जात. ते अत्यंत ज्ञानी, धर्मनिष्ठ आणि तपस्वी होते. मनु ऋषींनी जाणले की मानवाचे सर्वात मोठे शत्रू म्हणजे त्याचेच शब्द, इच्छा आणि अहंकार आहेत. त्यामुळे त्यांनी असे ठरवले की मौन धारण करून तपस्या केली तर मन पूर्णतः शुद्ध होईल. मनु ऋषी अमावस्येच्या दिवशी गंगेच्या पवित्र तीरावर गेले. त्या दिवशी त्यांनी सूर्योदयापूर्वी स्नान केले, कुणाशीही न बोलण्याचा संकल्प केला. अन्न, जल, शब्द सर्वांवर संयम ठेवला. पूर्ण दिवस ते मौनात ध्यानमग्न राहिले. गंगेच्या प्रवाहासोबतच त्यांचे मनही स्थिर झाले. शब्द थांबले, विचार शांत झाले आणि आत्मा जागृत झाला. मनु ऋषींच्या तपस्येची परीक्षा घेण्यासाठी देवतांनी अनेक संकटे पाठवली. कधी भीषण वारा, तर कधी मोह निर्माण करणारे विचार, कधी भुकेची तीव्र वेदना. पण मनु ऋषी मौनात अढळ राहिले. त्यांच्या ओठांवर शब्द नव्हते, पण हृदयात ईश्वर होता. मनु ऋषींच्या तपश्चर्येने ब्रह्मदेव अत्यंत प्रसन्न झाले आणि ते प्रकट झाले आणि म्हणाले, हे मनु, तुझ्या मौन तपस्येने संपूर्ण मानवजातीला कल्याण प्राप्त होईल. ब्रह्मदेवांनी वरदान दिले, या दिवशी मौन पाळणाऱ्याचे पाप नष्ट होतील, पितर प्रसन्न होतील, मनुष्याला आत्मिक शांती व पुण्यही मिळेल. तेव्हापासून मौनी अमावस्या मनु ऋषींच्या नावावरून ही मौनी अमावस्या म्हणून ओळखली जाऊ लागले. पुराणात सांगितले आहे की मौनी अमावस्येच्या दिवशी पितर पृथ्वीलोकात येत असतात. जो मनुष्य स्नान करून मौन पाळून तर्पण व दान करतो त्याच्या 7 पिढ्यांपर्यंत आपले पितर हे तृप्त होत असतात. म्हणून आजच्या दिवशी पितरांची सेवा करणे खूप महत्त्वाचे असते. आजच्या धावपळीच्या जीवनात शब्द खूप आहेत पण शांती नाही. मौनी अमावस्या आपल्याला शिकवते, कधीकधी न बोलणे हीच सर्वात मोठी साधना आहे. मौनातच आत्म्याचा आवाज ऐकू येतो. मौन म्हणजे कमजोरी नव्हे, तर ती एक अंतर्गत शक्ती आहे. म्हणूनच या मौनी अमावस्येला थोडा वेळ का होईना पण मौन पाळा. मन शांत करा, पितरांचे स्मरण करा, दानधर्म करा, कारण शब्द थांबले की देव बोलू लागतो असे मान्यता आहे. मौन धारण केल्याने काय मिळते? तर आत्मिक शुद्धी होते. त्यानंतर आपल्याला शांत वाटायला लागतं आणि आपणच आपल्याला ओळखायला लागतो. आजच्या
धावपळीच्या युगामध्ये आपल्याला स्वतःला ओळखणं फार गरजेचे आहे. त्यामुळे मौन धारण करा आणि ही मौनी अमावस्या साजरी करा. मौनी अमावस्येचे काय फायदे होतात? तर आपला पापक्षय होत असतो, पितृदोष शांती लाभते, कुठलाही पितृदोष राहत नाही, मानसिक शांतता प्राप्त होते, पुण्याची प्राप्ती होते आणि आपली स्वतःची भरपूर अशी आध्यात्मिक प्रगती होते. म्हणून मौनी अमावस्या ही साजरी करायची असते. तर येत्या 18 जानेवारीला म्हणजेच रविवारी सर्वांनी थोडा वेळ का होईना मौन धारण करायचे आहे. त्याचा आपल्याला खूप फायदा होणार आहे. या नवीन वर्षामध्ये त्याचा आपल्याला फायदा होणार आहे. त्यामुळे मौनी अमावस्येला मौन धारण करा. काही वेळ, अर्धा तास, काही तास असे संकल्प करून मौन धारण करा आणि नामस्मरण करा. जय हरी विठ्ठल.